रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. काय तुम्ही सुरुवात करता मी सुरुवात करेन काय करायचं काल तर सांगितलं सगळं काय तेच मी सांगणार चिंता काल तुम्ही म्हटलं की 2 दिवसामध्ये पवार साहेबांनी असं आहे की आपण सगळे पाहतात की गेल्या 5-6 महिन्यापासून या राज्यामध्ये आरक्षणावरून आरोप प्रत्यारोप रॅलीज मिरवणुका या सगळ्या निघत आहेत आणि एकमेकावर प्रचंड आरोप प्रत्यारोप करतो आहोत ते साहजिक पण आहे. परंतु आता हळूहळू त्याचा रूपांतर जे आहे आपण पाहतो की या राज्यातील गावांमध्ये या समाजामध्ये जे आहे शत्रुत्व निर्माण व्हायला लागलेलं आहे. दुफळी म्हणण्यापेक्षा शत्रुत्व. कुणी याचं हॉटेल आहे तर जायचं नाही चहा प्यायला, कुणी त्याचं दुकान आहे तर त्या दुकानात जायचं नाही. एवढंच नाही तर कोणी याचं स्टेटस टाकलं कोणी त्याचं स्टेटस टाकलं म्हणून घाणेरड्या शब्दामध्ये ट्रोल करणं तेवढ्यावरच थांबत नाही तर एकमेकाच्या डोकी फोडण्यापर्यंत प्रकरण गेलेलं आहे. अनेक म्हणजे लहान मुलं सुद्धा त्यातून सुटलेली नाहीत. सगळे रिपोर्ट सगळे जे आहेत फोटो माझ्याकडे येतात. आम्ही अर्थात पोलिसांना कळवतो. प्रश्न असा आहे की हा केवळ पोलिसांकडून सोडवला जाणारा प्रश्न आहे असं मला वाटत नाही. कारण हे शत्रुत्व ही दुफळी गावागावामध्ये जर वाढली, याच्या लग्नाला जायचं नाही त्यांनी, त्याच्या लग्नाला जायचं नाही त्यांनी, तर हे आज संपणार नाही. कदाचित इतर प्रश्न संपतील पण दुश्मनी जी आहे ती वर्षानुवर्ष जी आहे तिथे कायम राहील. आणि मग त्यासाठी जे आहे की सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे फडणवीस आणि अजितदादा यांनी ठरवलं की आपण सगळ्यांची सर्वपक्षीय मीटिंग घेऊया. मी स्वतः सांगितलं की या मीटिंगला पवार साहेबांनी हजर राहणं आवश्यक आहे. उद्धवजी ठाकरे वगैरे त्यांनी पण यायलाच पाहिजे. मग त्याप्रमाणे मी वडेट्टीवार यांना सुद्धा काही कागदपत्र दिलं. जितेंद्र आव्हाडांना सुद्धा मी काही कागदपत्र दिले. सांगितलं की साहेबांना सांगा तुम्हाला अवश्य यायला पाहिजे. परंतु त्या सर्वपक्ष मीटिंगला आम्ही जेव्हा पाहिलं त्यावेळेला विरोधी पक्षाचे कोणी तिथे हजर राहिलेले मला काही दिसले नाहीत. म्हणजे प्रमुख विरोधी पक्षाचे. त्यामुळे तो प्रश्न सुटणार कसा? हा राजकीय प्रश्न आहे त्या म्हणण्यापेक्षा हा जास्ती सामाजिक प्रश्न आहे. राजकीय प्रश्नाचे जे काही परिणाम आहेत ते कदाचित ताबडतोब लवकर भरून निघतात. सामाजिक प्रश्नाचे जे काही गंभीर परिणाम होतात त्याच्यामध्ये लहान माणसं गरीब माणसं फार होरपळून जातात आणि तो त्या दृष्टीनेच सोडवायला पाहिजे. आणि त्यासाठी सर्व पक्ष एकत्र आल्याशिवाय गत्यंतर नाही असं माझं मत आहे. आणि एकनाथराव शिंदे यांचं आणि त्या सगळ्यांचं हेच मत आहे की आपण सगळ्यांनी एकत्र बसून एका आवाजात आता राज्याला संदेश दिला पाहिजे की हे बरोबर, हे चूक, हे करा, हे नका करू, काहीतरी एका आवाजात बोललं पाहिजे. आणि मग मी विचार केला हे खरं आहे. मी बारामतीच्या रॅलीमध्ये पाऊस खूप पडत होता. खरं म्हणजे मी भाषण करणार नव्हतो. सगळ्यांची भाषणं आम्ही ड्रॉप करून अजितदादाला सांगितलं तुम्ही आता उरका, पाऊस खूप झाला. भाषण चालू असताना पाऊस थांबला म्हणून मला सांगितलं की परत तुम्ही बोला. आणि मी हेच बोललो की पवार साहेब तुम्ही ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी केली या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा केली.
त्याच्यामध्ये तुम्ही शिक्षण, नोकरी आणि राजकीय आरक्षण या सर्व जे आहे भटक्या, विमुक्त आणि ओबीसीना सगळ्यांना दिलं. मोठं धाडसी पाऊल होतं. पण असं धाडसी पाऊल पवार साहेबांनी मागे पण उचललेली होती समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी. मग मी म्हटलं तुम्ही का नाही आला? मी खास निरोप पाठवला होता जितेंद्र आव्हाडांना. आणि मग सभागृहात असे आरोप झाले की अचानक बाहेरून फोन आले, 5 वाजेपर्यंत सगळे हजर होणार होते, येणार होते, आणि 1 तास राहिला आणि सगळे काही कोणाचा मेसेज आला आणि असं सब तुम्ही सगळं पाहिलेलं आहे. म्हटलं हे कसं काय चाललं असं मेसेज वगैरे, प्रश्न सुटणार कसे काय, हे मी बोललो. आणि नंतर मग मला वाटलं आज सकाळी की नाही, हे असंच जर चालू राहिलं, ते बोलणार, हे बोलणार, हे बोलणार, आपण सगळे बोलणार. काही लोक तर असे असतात की बस जेवढं पेटेल तेवढंच बरं आहे, परंतु त्याचे सामाजिक परिणाम काय होतात त्यांचा अभ्यास कदाचित काही लोकांना नसतो. आणि मग मी विचार केला की मी गेलं पाहिजे. आता म्हटलं फक्त माहिती घेतली की साहेब आहेत का घरी? साहेब आहेत घरी. कोण कोण भेटायला येणार आहे? तर मिलिंद नार्वेकर येणार आहेत आणि दुसरे एक उद्योगपती येणार आहे. किती वाजता येणार आहेत? 10 वाजता. ठीक आहे. म्हणजे म्हटलं 10 वाजता साहेब बाहेर आले त्यांना भेटायला की आपण त्याच वेळेला 5-10 मिनिटं उशिरा आपण तिथं बसलो तर आपल्याला ते भेटणार. पण मी गेलो तेव्हा मिलिंद नार्वेकर आणि सदानंदराव सोळे ते बाहेरच बसलेले होते. आणि मला त्यांनी सांगितलं की साहेब झोपलेले आहेत. त्याची 10ची अपॉइंटमेंट होते. 10:30 पावणे 11 वाजेपर्यंत मिलिंद नार्वेकर आणि आम्ही दोघे बसलो. नंतर मिलिंद नार्वेकरांना मला आता सगळं मी कोण काय बोललो याच्यामध्ये अजिबात जायचं नाही. ज्या वेळेला प्रश्न सोडवायचे असतात त्यावेळेस नको त्या खपल्या काढण्यात काही अर्थ नाही. आणि लोक म्हणे तुम्ही गेलात आणि ते भेटल्यावर अरे साहेब आहेत म्हणजे त्यांचं मन एवढं मोठं आहे. मला आठवतं मी 2 माझ्या नेत्यांच्या हाताखाली काम केलं. एक बाळासाहेब ठाकरे आणि एक शरद पवार साहेब. बाळासाहेब ठाकरेंची आमचं सुद्धा खूप जुगलबंदी झाली. जेव्हा त्यांनी मला आम्ही सगळ्यांना घरी बोलवलं केस मागितल्यानंतर 3-4 तास काय झालं याची चर्चाच नाही, बस सगळं आनंदी वातावरण. पण बाळासाहेब आणि शरद पवार साहेब यांनी पण एकमेकावर यथेच्छ टीका केलेली आहे. परंतु भेटल्यानंतर मात्र त्या हसत खेळत जणू काय त्यांच्या गावी काही झालंच नाही. ही माणसं म्हणून मोठी आहे हे लक्षात ठेवा. काय आणि मग तुम्ही असं म्हणाले होते तुम्ही तसे म्हणाले होते, असंच करणारी असतात ना ती माणसं फार मोठी होत नाही. पण आता तुम्ही काल अगदी प्रामाणिकपणे पवार साहेबांना भेटायला करू शकतात ना. ते म्हणाले 2 दिवसामध्ये मी फोन करतो त्यांना. आणि मग ते ठरवतील तारीख कुठची काय ते. साहेब तुम्ही महाराष्ट्र छान करण्यासाठी हे पुढे प्रयत्न करताय. काही मराठा संघटना पण आहेत मोठ्या राज्यामध्ये, त्यांच्याशी बोलून गावागावाचं जे आपण आता बोलतोय की खूप गढूळ परिस्थिती निर्माण झालेली, अशा संघटनांशी बोलून काही शांत करण्यासाठी आता यासाठी मी तुम्हाला सांगतो ना, यासाठी जे आहे ज्यावेळेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पवार साहेब आणि उद्धव ठाकरे किंवा आणखी जे उद्धवजी आणि दुसरे नेते जे पवार साहेबांना अभिप्रेत आहेत किंवा यांनी भाग घ्यावे ते पाहतील नाही काय करायचं, कुणाला भेटायचं कुणाला, ते सगळ्यांमध्ये लक्ष घालते ना. प्रश्न सोडवायचा म्हटल्यानंतर ते एका बैठकीत सुटणार नाही. त्याच्यासाठी अनेकांना त्यांना पण भेटावं लागेल, ऐकावं लागेल. ते करतील ना ते, आणि त्यांचा तो अधिकार आहे. आणि त्यांनी बोलवल्यानंतर लोक जातील, चर्चा करतील. धन्यवाद सगळ्यांना. 33 कोटी वृक्ष लावले होते मी पण घेण्याची गरज नाही. साहेब मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी जो प्रतिसाद दिला तर अवास्तव याच्यावर काही परिणाम महायुतीवर होत असं वाटतं. त्यांनी काय सांगितलं मला काही कल्पना नाही. मला पण पवार साहेबांनी विचारलं काय सांगितलं, म्हटलं तुम्ही त्यांना डायरेक्ट विचारा ना, शिंदे साहेबांना की काय झाले चर्चा ते.
मग ती भेटल्याशिवाय यांनी ते चर्चा केल्याशिवाय कसं काय कळणार तुम्हाला? मला पहिल्यांदा जे पहिली स्टेप जी आहे ती पूर्णपणे माहिती आहे की कुणबी काही नोंदी सापडत आहेत शेजारच्या राज्यामध्ये, त्याच्यासाठी आपलं काम करायचं म्हटलं करा. तर त्याच्यानंतर ज्या अनेक त्यांच्या मिटिंग झाल्यात, लोक गेले, मी काय त्याच्यामध्ये काय मला जास्त काही माहिती नाही. महायुतीवर काय फरक पडेल याच्यावर? काय फरक पडेल? हा राजकारणाचा प्रश्न नाहीच मुळे. ते तुम्ही राजकीय दृष्टीने का घेता मला काही कळत नाही. हा राजकीय प्रश्न अजिबात नाही, हा सामाजिक प्रश्न आहे. आणि तुमचे आमच्या सगळ्यांचे जे नातेवाईक जे गाव कुचामध्ये राहतात त्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. साहेब, सुनेत्रा पवार यांनी आत्ताच मोती भवनला शरद पवार